मिरज शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे। MSCB सबस्टेशनवर कार्यरत असलेल्या ऑपरेटरच्या निर्गुण हत्येचा महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासात उलगडा केला असून या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 मे 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास कुपवाड रोडवरील MSCB सबस्टेशनमध्ये ड्युटीवर असलेले ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने लोखंडी बारणे डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत निर्गुण हत्या केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या DB पथकाने तपासाची सूत्र हाती घेतली। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 5 तासात 2 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यामध्ये सौरभ संतोष निकम आणि विनायक विक्रम सावंत यांचा समावेश आहे। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सौरभ निकम याचे वडील संबंधित सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांचा आणि मयत सुधीर लाटवडे यांच्यात यापूर्वी किरकोळ वाद झाला होता। याच वादाच्या रागातून सौरभ निकम आणि त्याचा साथीदार विनायक सावंत यांनी दुचाकीवरून सबस्टेशनवर जाऊन लोखंडी बारणे हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या गुन्ह्याचा अवघ्या 5 तासात उलगडा करून संशयितांना ताब्यात घेण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आलं असून त्यांच्या या तत्पर कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत। लोकसंवाद लाईव्हसाठी मिरज प्रतिनिधी इर्शाद शेख।